लोकसभा निवडणुकीमध्ये दणका बसल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। मराठवाडा विदर्भासाठी अमित शहांचं मायक्रो प्लॅनिंग सुरू झालेलं आहे। मात्र अमित शहांच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्याची तयारी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केली। त्यामुळे राजकीय पटलावर विधानसभेला कुस्ती रंगणार हे नक्की आहे। पाहूया त्याचाच आढावा घेणारा हा एक विशेष रिपोर्ट। चाणक्याचा संकल्प वस्ताद रोखणार। शाह पवारांमध्ये राजकीय कुस्ती। मराठवाडा विदर्भासाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग। लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे। त्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरात भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी शाह यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखणं हेच असल्याचं म्हटलंय। राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जाणार असल्याचा उल्लेख करत भाजप पदाधिकाऱ्यांना इलेक्शन मोडवर आणण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरात पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला। अमित शाह काय म्हणालेत पाहूया। शरद पवारांना रोखायचं असेल तर विदर्भात 45 जागा जिंकाव्या लागतील। विदर्भात 45 जागा जिंकलो तर महाराष्ट्रात सरकार येईल। शरद पवार आणि काँग्रेसला रोखायचंय, त्यासाठी 45 जागा हव्या। शरद पवार आणि ठाकरेंनाही रोखणं आपलं लक्ष आहे। प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा। बूथ पातळीवर मवियाच्या कार्यकर्त्यांना जोडा। लोकसभेवेळी पसरवलेला नरेटिव्ह खोडून काढा। दरम्यान अमित शहांच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्यासाठी ठाकरे पवार सज्ज असल्याचं मात्र पाहायला मिळालंय। या पक्षाचं नेतृत्व असो त्या सगळ्यांच्या पाठीशी जीवाभावाने तुम्ही राहा। मी तुम्हाला खात्री देतो की राज्य बदलण्याच्या अविश्वास बसणार नाही। काल जे बाजार बुडगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा। आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिम्मत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो। मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्न एकीकडे अजूनही पेटलेलाच आहे। दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको यासाठी ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झालेत। राज्यात अभूतपूर्व अशी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती निर्माण झाली। मात्र त्यात राजकारणातील वस्ताद शरद पवार चाणक्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावणार की चाणक्यांचे डाव खरे ठरणार हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।